पत्नीवर केले अंत्यसंस्कार, मात्र पत्नी पुन्हा जिवंत आल्यानं उदगावमध्ये खळबळ. पत्नी मृत समजून दुसऱ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार. शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे एक धक्कादायक आणि गूढ प्रकार समोर आलाय. संजना महेश ठाणेकर वय 37 ही बेपत्ता झालेली पत्नी मृत समजून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र रक्षा विसर्जन झाल्यानंतर तीच संजना पुन्हा गावात परतल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. पती महेश ठाणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संजना ठाणेकर ही त्यांची पहिली पत्नी आहे. दिनांक 19 जुलै रोजी माहेरी आई आजारी असल्याचं सांगून ती घरातून निघून गेली. परंतु ती माहेरी गेली नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी जयसिंगपूर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान 29 जुलै रोजी मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथील कृष्णा नदीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. चेहरा ओळखता येण्याच्या स्थितीत नसल्यानं अंगावरील कपडे, गळ्यातील दागिने आणि गालावरील तिळाच्या आधारे मृतदेह संजनाचाच असल्याचं मानून उदगाव येथे तिच्यावर अंत्यसंस्कार आणि रक्षा विसर्जनही करण्यात आले. मात्र 30 जुलै रोजी संजना अचानक गावात एका बचत गटाचे पैसे देण्यासाठी परत आली. याबाबत माहिती मिळताच तिला गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. तिने तासगाव आणि बारामती येथे गेल्याचं सांगितलं. त्यानंतर ती कोठे निघून गेली माहीत नाही. घटस्फोट आणि कोणताही वाद नसताना मला तिची भेट घालून दिली गेली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिला पुन्हा बोलावून घेण्याची मागणी महेश ठाणेकर यांनी आज केली असल्याचं सांगितलं. या घटनेमुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे की ज्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ती अज्ञात महिला कोण आणि तिची ओळख पटवणे हे मिरज आणि जयसिंगपूर पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरलं आहे. केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.